पाहायला मिळेल. प्लेइंग 11मध्ये जर पाहायला गेलं तर साई शिलवण गारुडे क्रिकेट संघादरम्यान कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सर या संघाचं कर्णधार, त्याचबरोबर ओव्हरसीज खेळाडू म्हणून रजत कुडाळकर, आदित्य बेहरे, निखिल गावडे, बाबा बागकर, राहुल कुलकर्णे, त्याचबरोबर सागर मोरिये, प्रतीक गवंडे, गणेश सोडणकर, वैभव जाधव, रुपेश बेहरे, सचिन टाक्कर, निलेश सोनसूरकर, गणेश सातोसकर आणि त्याचबरोबर संतोष सावंत. आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये जर पाहिलं तर सचिन टाक्कर, निलेश सोनसूरकर आणि गणेश सातोसकर हे इम्पॅक्ट 3 प्लेअर पाहायला मिळतात कारुडे क्रिकेट संघाकडून. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाचा कर्णधार दर्शन बांदेकर, ओव्हरसीज खेळाडू गौरेश नागवेकर, रिचर्ड साल्डर, पपन साळगावकर, गुरु बिडिये, जिदिन नायर, मानस सारंग, सोनू राणे, शुभम आरोलकर, आबा जळवी, अजित बांदकर आणि त्याचबरोबर जतीन कांबळी ही प्लेइंग 11 भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वपूर्ण सूचना असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना की फक्त आपण जे डगआउट दिलं ते फक्त खेळाडूंसाठी असेल. त्या व्यतिरिक्त त्या डगआउटमध्ये कोणीही प्रेक्षक किंवा सपोर्टर असू नये, नाहीतर पेनल्टी असेल. हे देखील महत्त्वपूर्ण ही सूचना कमिटीची येते. भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाची प्लेइंग 11 जर पाहिले गेले तर दर्शन बांदेकर संघाचा कर्णधार, ओव्हरसीज खेळाडू गौरेश नागवेकर, रिचर्ड साल्डना, पपन साळगावकर, गुरु बिडिये, जितेन नायर, मानस सारंग, सोनू राणे, शुभम आरोलकर, आबा जळवी, अजित बांदकर आणि जतीन कांबळी ही प्लेइंग 11 या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर साई शिलवण कारिवडे संघाची आपण प्लेइंग 11 पाहिली तर या संघाचा कर्णधार सर गोपाळ भट्ट, ओव्हरसीज खेळाडू रजत कुडाळकर, आदित्य बेहरे, निखिल गावडे, बाबा बागकर, राहुल कुलकर्णी, सागर मोरिये, प्रतीक गवंडे, गणेश सोडणकर, वैभव जाधव, रुपेश बेहरे आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये सचिन टाक्कर, निलेश सोनसूरकर, गणेश सातोसकर आणि त्याचबरोबर संतोष सावंत. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा क्रिकेटचा रणसंग्राम या दोन बलाढ्य संघादरम्यान पहिला सामना. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू म्हणजे 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं खूप महत्त्वाचं असेल आणि त्यानंतरच हा सामना चालू केला जाईल. त्यामुळे दोन्ही संघ कर्णधार आपण याची दखल घ्या. आपला 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कारिवडे संघ कर्णधार आपला 12th मॅन आणि त्याचबरोबर भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला संघ का आपला 12th मॅन आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. साई शिलवण कारिवडा संघ आपला 12th मॅन आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. त्यानंतर सामना चालू केला जाईल. याची नोंद घ्या, याची दखल घ्या. आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना या दोन दिग्गज संघादरम्यान आमचे पंच सज्ज झालेत सर विश्वनाथ लिंगायत आणि त्याचबरोबर शैलेश मदने सर. हे दोन पंच मैदानामध्ये दोन्ही पंचांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण tenniscricket.in वाहिनीवरून आम्ही देतोय. जोडलेले सर्व प्रेक्षक यूट्यूबवरती त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. सकाळचा चहा नाश्ता करून आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणारे हे सर्व लाडके प्रेक्षक आपल्या स्मार्ट टीव्हीवरून, पुढे लॅपटॉपवर आणि त्याचबरोबर आपल्या स्मार्टफोनवरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आमच्या मैदानावरती प्रत्यक्षदर्शी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व छोटे प्रेक्षक त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती देखील पाडगावकर काका आपलं देखील हार्दिक स्वागत. या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंगसाठी सागर सकपाळ यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आजच्या दिवसातील हा पहिला दर्जेदार सामना आपल्या भेटी स्ट्रायकिंग एंडवरती कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा सर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला गोवा राज्यातील सध्यातील चर्चेतील नाव रजत कुडाळकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिलं षटक घेऊन भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पेंडम एक्सप्रेस
गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर. सकाळचं सत्र सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रादरम्यान हा पहिला सामना मैदानात रंगतोय. पहिल्या सामन्यादरम्यान टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाने घेतला आणि क्षेत्ररक्षणाचा विचार केला. फ्लाइंग स्लिप एक तैनात, त्याचबरोबर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला शॉर्ट मिड ऑन आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू आजच्या दिवसातील राईट अमोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गोल पहिल्या चेंडूवरती. गोपाळ भट्टा सर 0 धावसंख्येवरती माघारी परतील. पहिला चेंडू जर पाहिला तर आत येणारा आणि डावी यष्टी यावेळी मात्र उद्ध्वस्त केली जाते. गोल्डन डक वरती निराश होत असताना माघारी परत आहेत गोपाळ भट्टा सर. 0 धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सुरुवात खूप सुंदर पाहायला मिळाली. गोलंदाज गौरेश नागवेकर या गोलंदाजच्या माध्यमातून पाऊल प्लेचं महत्वपूर्ण षटक. पहिला चेंडू जर पाहिला तर अँगलने आत येणारा ओव्हर द विकेट गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर डावी यष्टी उद्ध्वस्त करतो आणि ही महत्वपूर्ण विकेट साईश 11 भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. वन डाऊन बॅटर मैदानात. तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश बहिरे. रजत कुडाळकर याची साथ देण्यासाठी पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. गोलंदाज गौरेश नागवेकर मिळवून देतोय. सकाळचं सत्र गोलंदाजी करण्याचा निर्णय संघाचा कर्णधार दर्शन बांदेकर याने घेतला आणि तो निर्णय नक्कीच यशस्वी करण्यासाठी गोलंदाज देखील आता दर्जेदार कामगिरी मैदानात करतायत. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती गोपाळ भट्टा सर माघारी परतले. आता तिसऱ्या क्रमांकासाठी स्ट्रायकी एंड वरती रुपेश बेहरे हा फलंदाज. वाडिश लॉंग ऑफ एक डीप मध्ये तैनात, त्याचबरोबर राईट हँडर बॅटरसाठी मिड विकेट देखील तैनात. डीपला दर्शन बांदेकर पाहायला मिळतो आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गौरेश नागवेकर. या विकेटचा चांगला फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षण देखील चांगला फिर की स्ट्रायकिंग एंड वरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न ताळमेळ चुकलाय आणि आता जर पाहिलं तर पंचाने रेफर केले तिसऱ्या पंचांकडे की रनआउट की नॉट आउटसाठी. फटका चांगला होता कटचा, परंतु थोडासा ताळमेळ चुकला धाव घेण्याचा प्रयत्न रुपेश बेहरे याचा आणि त्यानंतर जर पाहिले तर फेकी स्ट्रायकिंग एंड वरती डिसिजन पेंडिंग असेल. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय कार्मिस आल्मेडा साहेबांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत या छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. फलंदाज बाद असेल, रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय साई 11 कारिवडे क्रिकेट संघाला. धाव घेण्याचा प्रयत्न रुपेश बहिरे या फलंदाजचा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे आणि त्याचबरोबर चांगली फेकी देखील स्ट्रायकिंग एंड वरती. दुसरा धक्का 0 धावसंख्येवरती साई 11 कारिवडे क्रिकेट संघाला बसतोय. तुम्ही धावांचं अकाउंट जर पाहिलं तर खालीच पाहायला मिळते 0 धावा या धावपलकावरती. नवोदित फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती सागर मोरे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट
गोलंदाज गौरेश नागवेकर याच्या खात्यामध्ये, तर एक विकेट संघाच्या खात्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात. याही वेळी चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. लेन चेंडू अगदी वेगात गतीने चेंडू सरळ विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावर. स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय श्री कार्मिस अल्मेडा साहेबांचं. विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान. आजचा हा दुसरा दिवस आपण अनुभवतोय, पाहतोय. यावेळी समोरच्या दिशेने सरळ बॅटने एक देखना कलात्मक फटका. चेंडू डीप लॉंग ऑनला ट्रॅव्हल करेल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पहिला चौकार आजच्या दिवसातील सागर मोरे या फलंदाजाच्या बॅटमधून. ऍक्टिव्ह स्पोर्टवेअर हा चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि ओव्हरपिच हा चेंडू फलंदाजच्या स्लॉट मध्ये सरळ बॅटने एक कलात्मक फटका. डीप लॉंग ऑनला हा चौकार प्राप्त केला जातोय फलंदाज सागर मोरे या बॅटरच्या माध्यमातून. 4 धावा या धावपलकावरती, 2 बाद ही स्थिती या धावपलकावर. प्रथम फलंदाजी करत असताना साईश 11 कारिवडे क्रिकेट संघ. यावेळी स्लॉक स्वीपचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखी एक नजाकत भरा फटका. सागर मोरे या बॅटरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार गोलंदाज गौरेश नागवेकर याच्या विरोधात. 8 धावा या धावपलकावर. सुंदर फटकेबाजी ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू यावेळी अगदी मधल्या यष्टीवरती, परंतु स्लॉक स्वीपचा हा देखना कलात्मक बहारदार फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी बॅक टू बॅक चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार सागरच्या बॅटमधून मैदानात निघाले. सुरुवातीच्या विकेटने नक्कीच थोडंसं दडपण आणलं होतं फलंदाजावरती, परंतु डगआउटमधून मी सेट होऊन आलोय मैदानात, हेच चित्र मैदानात पाहायला मिळते. या फलंदाजाकडून 2 चौकार, सांघिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावरती. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गौरेश नागवेकर. यावेळी अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू कटचा फटका. चेंडू जर पाहिला तर डीप थर्डमॅनच्या दिशेने जाईल, पुन्हा एकदा घेईल सीमारेषेचा भेद. तिसरा चौकार सागरच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यादरम्यान. बहारदार फटकेबाजी, कटचा फटका डीप थर्डमॅनला 4 धावांसाठी. आणि या चौकाने सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 12 धावा या धावपलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरुवातीला 2 मोठे धक्के मिळाले साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला, परंतु ते दडपण झुगारत असताना बहारदार फटकेबाजी मैदानात सागर मोरे या फलंदाजाकडून पाहायला मिळाले. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चौकार, त्यानंतर स्लॉक स्वीपचा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आणि अंतिम चेंडू जर पाहिला तर अतिरिक्त उंची प्राप्त करणारा त्या चेंडूवरती कटचा बहारदार स्क्वेअर ऑफ द विकेट फटका डीप थर्डमॅनला. 12 धावा पहिल्या षटकादरम्यान गौरेश नागवेकर याच्या विरोधात. आणि दुसऱ्या षटकाची आता जबाबदारी संघाचा कर्णधार स्वतः घेतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सिंधुदुर्गाचा सुपरस्टार दर्शन बांदेकर स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला सर्व युवा खेळाडूंचा आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचा गळ्यातील जो ताईत बनलाय या सिंधुदुर्गाचा सुपरस्टार कोहिनूर हिरा. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक स्वतःचं आणि संघातर्फे हे दुसरं पॉवर प्लेचं षटक. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती गोवा राज्यातील आणखी एक सितारा रजत कुडाळकर. पहिला चेंडू मिड ऑफ क्लिअर करत असताना हा देखना फटका. डीप लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय सीमारेषेच्या पलीकडे, जाईल सीमा पार. 4 धावांसाठी रजत कुडाळकर याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूचा सामना करत असताना या पहिल्या सामन्यादरम्यान बहारदार चौकार निघतोय गोलंदाज दर्शन बांदेकर याच्या विरोधात. दुसऱ्या षटकाची सुरुवात एक बहारदार दमदार चौकारने केली फलंदाज रजत कुडाळकर याने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो शफल थोडासा झाला, ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये आणि मिड ऑफ क्लिअर करताना लॉंग ऑफला चौकार. यावेळी परफेक्ट यॉर्कर, त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज रजत कुडाळकर यावेळी नक्कीच निराश असेल. शफलून पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्ट यॉर्कर. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू क्लीन बोल्ड होतोय फलंदाज रजत कुडाळकर. मागील चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर हे प्रत्युत्तर होतो, चोख प्रत्युत्तर. दर्शन बांदेकर या गोलंदाजचा वेगवान चेंडू सरळ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. तिसरा धक्का साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. 16 धावा या धावपलकावरती, 3 बाद ही स्थिती या धावपलकावरती. तीन बाद 16 ही स्थिती धावपलकावरती.
दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावर. रजत कुडाळकर याच्या बॅटमधून एक चौकार आणि त्यानंतर विकेट मिळवले गोलंदाज दर्शन बांदेकर यांनी आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण ही सफलता. प्रतिस्पर्धी संघाचा ओव्हरसेस खेळाडू यावेळी डगआउटच्या दिशेने रवाना आणि मैदानात आता गणेश सोडणकर, नवोदित फलंदाज सागर मोरे या फलंदाची साथ देण्यासाठी. या जोडीला नक्कीच मैदानात थोडा वेळ घालवावा लागेल, भागीदारी बनवावी लागेल संघासाठी. सुरुवातीची ही विकेट जर पाहिले गेले तर नक्कीच धावा देखील बनवते या विकेटवरती आणि त्याचबरोबर विकेट देखील गमावल्या जात आहेत. 16 धावा 3 बाद स्ट्रायकिंग एंडवरती गणेश सोडणकर. यावेळी चांगला चेंडू, लेन चेंडू, वेगवान गतीचा चेंडू, बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज गणेशाचा, परंतु एक वेग जर पाहिला तर भन्नाट वेग. लेन चेंडू पडल्यानंतर अतिवेगाने चेंडू सर्व विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. यष्टांच्या मागे पप्पन पाहायला मिळतोय. यावेळी बॅटची लिडिंग एज आणि चेंडू पुन्हा एकदा विकेट किपर याच्या हातामध्ये. एक साधा सोपं झेल, चौथा धक्का बसलाय. साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला गोल्डन डकचा शिकार बनतोय गणेश सोडणकर हा फलंदाज. आणखी एक लेन चेंडू बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. बॅटची वरची कडा घेत असताना चेंडू सर्व विकेट किपर याच्या हातामध्ये. पप्पन साळगावकर यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी, एक कमालीचं झेल देखील टिपलं जाते. चौथा धक्का बसतोय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर 16 धावा या धावफलकावर. विकेटची पडझड मैदानात कायम पाहायला मिळते. या दुसऱ्या षटकादरम्यान पहिल्या षटकात 2 विकेट, त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान देखील 2 विकेट गमावले जात आहेत साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाकडून. 4 बाद सांघिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, प्रेक्षकांची देखील गर्दी या स्पर्धेदरम्यान. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. पॉवर प्लेचं दुसरं षटक, दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवरती. 2 विकेट आतापर्यंत दर्शन बांदेकर याच्या अकाउंटमध्ये. एक चौकार जरूर दर्शनच्या विरोधात खेचला रजत कुडाळकर याने, परंतु ती विकेट देखील मिळवली आपल्या संघासाठी. आणि मैदानात आता नवोदित बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. लोअर फुलटॉस चेंडू, चांगला फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 17 धावा या धावफलकावरती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शुभम आरोलकर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सांघिक धाव संख्येत बदल, 17 धावा या धावफलकावर. आगमन होतोय सिनियर समालोचक सन्माननीय श्री समीर पांढरे सर यांचं हार्दिक स्वागत. सागर मोरे स्ट्रायकिंग एंडवरती असेल. षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 16 धावा. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. चपलून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या यष्टीच्या वरून चेंडू निघालाय आणि अंतिम चेंडू आता निर्धाव निघत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धाव संख्या 17 धावा या धावफलकावरती. 4 बाद होत असताना साईश 11 कारिवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यादरम्यान. सुरुवातीचं पहिलं षटक जर पाहिलं तर गौरेश नागवेकर याचं अगदी भेदक षटक, 2 विकेट. त्यानंतर दुसरं षटक संघाच्या कर्णधाराने फेकलं दर्शन बांदेकर याने. 5 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण सफलता देखील. मैदानाच्या आतमध्ये निखिल गावडे आणि त्याचबरोबर सागर मोरे ही जोडी मैदानात पाहायला मिळते. 2 षटकादरम्यान 17 धावा, प्रति षटक 8.50च्या सरासरीने धावा निघत आहेत साईश 11 कारिवडे क्रिकेट संघासाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. भूमी स्ट्रायकर वेंगुला क्रिकेट संघाकडून नवोदित गोलंदाज मानस सारंग हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. क्षेत्ररक्षणाचा विचार केला 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर विस्तीर्ण असलेलं हे क्षेत्ररक्षण डीप लॉंग ऑन राईट हँडर बॅटर्ससाठी मिड विकेट डीपमध्ये तैनात. डीप स्क्वेअर लेग एक तैनात, ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. 30 या सर्कलच्या बाहेर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 या सर्कलच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका, फक्त दिशा दिली चेंडूला. डीप शॉर्ट पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु खराब फेकी पाहायला मिळाले. वेगात गतीने फेकी
पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि ती अतिरिक्त धाव निश्चित स्वरूपात रोखली, कारण बॅकअप चांगले शॉट्स डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून एक धाव पहिल्या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात मानस सारंग गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर पाहिलं तर उजव्याशीच्या बराचसा बाहेर एक धाव खर्च करणारा आणि आता स्ट्रायकी एंडवरती सागर मोरे हा फलंदाज. आतापर्यंत सागरच्या बॅटमधून 5 चेंडूचा सामना करत असताना 12 धावा निघाल्यात. यावेळी चांगला फटका, सन्मानजनक फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला. कव्हर ड्राईव्हचा फटका डी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्याच प्रयत्नात चांगला ताबा देखील या चेंडूवरती मिळवला जातोय आणि त्यानंतर फेकी. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावर. नंतर सुरुवातीचे जर मोठे धक्के पाहिले तर नक्कीच आता संयम मैदानात दाखवला जातोय निखिल आणि सागर या बॅटरकडून. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉप एजला चेंडू लागत असताना डीप थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. निखिल गावडे याच्या बॅटमधून हा कलात्मक चौकार. स्विच हिटचा फटका, बॅटच्या वरील कडेला चेंडू लागत असताना डीप थर्ड मॅनला हा चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. महत्वपूर्ण चौकार संघाच्या खात्यामध्ये आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती. धावा कशाही येऊ खूप महत्त्वाच्या साई इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघासाठी आणि निखिलच्या बॅटमधून हा दमदार चौकार जो स्विच हिटच्या स्वरूपात आपण मैदानात पाहिला. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती निखिल गोलंदाजी मार्कवरती. मानस सारंग राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. यावेळी वेगवान गतीचा चेंडू लोअर फुल टॉस, पंचांकडे निश्चित स्वरूपात नजरा फिरल्या आणि नोचा इशारा कॉमेंट्री बॉक्सकडे. तो अतिरिक्त धाव खर्च करणारे हा चेंडू गोलंदाज मानस सारंग याचा आणि या अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा या धावफलकावर. आता असेल फ्री हिटचा चेंडू, संधी असेल फलंदाज निखिल याच्याकडे नक्कीच मोठ्या फटक्यासाठी. वेगवान गतीचा चेंडू, अतिरिक्त धावा खर्च करणारा फ्री हिटचा चेंडू, लायसन टू किल. नक्कीच आता संधी असेल निखिलकडे मोठ्या फटक्यासाठी. यावेळी चांगला चेंडू खोदून काढला समोरच्या दिशेने. ब्लॉक होलमध्ये चेंडू, लॉंग ऑनला चेंडूचा प्रवास, एक धाव मेल या चेंडूवरती आणि या एकेरी धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. मागील चेंडू जर पाहिला तर वेगात गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि तो अतिरिक्त धावा खर्च करणारा नो चेंडू. फ्री हिटचा चेंडू जर पाहिला तर ब्लॉक होलमध्ये आणि फक्त एकच धाव फ्री हिटच्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाज मानस सारंग याची. यावेळी फुल टॉस चेंडू, आडव्या बॅटने फटका, ऑन साईडला चेंडू वळवलाय. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाला आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न मैदानात चालला होता तो प्रयत्न देखील सफल होतोय. 2 धावा सागरच्या बॅटमधून या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 27 धावा या धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावरती संयम मैदानात दाखवला जातोय. सिंगल डबल धावा आणि त्याचबरोबर मोठ्या फटक्यांचा देखील प्रयत्न हा मैदानात केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. यावेळी समोरच्या दिशेने फटका, पुन्हा एकदा फटका जर पाहिला तर वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा आळस मैदानात पाहायला मिळाला आणि या 2 धावा पंचांचा इशारा नोचा येतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव खर्च करणारा हा चेंडू फ्रंट लाईनच्या अगदी बाहेर पाहायला मिळतोय. स्टेप आउट करणारा हा नो चेंडू. गोलंदाज मानस याचा या षटकादरम्यान हा दुसरा नो चेंडू. अतिरिक्त धावा खर्च करत असताना आता सांघिक धावसंख्या 30 धावा. फ्री हिटचा चेंडू असेल. स्ट्रायकिंग एंडवरती सागर. यावेळी आडव्या बॅटने फटका, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळा. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तो देखील होईल पूर्ण. फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा या अंतिम चेंडूवर आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या धावफलकावरती. 4 फलंदाज बाद होत असताना मागील 2 षटकादरम्यान जर पाहिलं तर धावा रोखल्या होत्या, परंतु या तिसऱ्या षटकादरम्यान मानस याच्या विरोधात 15 धावा निघताना पाहायला मिळत आहे. एक महागडं षटक भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी. 3 षटकादरम्यान 32 धावा या धावफलकावरती. चांगली फलंदाजी निखिल गावडे आणि त्याचबरोबर सागर मोरे या 2 बॅटरकडून आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना करत असताना सागरने बनवल्यात 19 धावा आणि 5 चेंडूंचा सामना करत असताना 7 धावा निघतायत निखिल या बॅटरच्या बॅटमधून. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना, महत्त्वपूर्ण पहिला सामना या 2 दिग्गज संघादरम्यान.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघ. सुरुवातीला मोठे धक्के बसले. सर गोपा भट्ट 0 धावसंख्येवरती माघारी परतते. त्यानंतर रजत कुडाळकर याच्या बॅटमधून 4 धावा. रुपेश बेहरे 0 धावसंख्येवरती आणि गणेश चोडणकर हा फलंदाज देखील 0 धावसंख्येवरती बाद झालाय. परंतु संघाच्या सांघिक धावसंख्येला मैदानात आकार दिला जातोय निखिल गावडे आणि त्याच्या साथीला सागर मोरे या बॅटरकडून. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती. पपन साळगावकर हा गोलंदाज. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा आणखी एक सितारा अनुभवी खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चौथं षटक संघातर्फे आणि पहिला स्पेल असेल. पपन साळगावकर हा गोलंदाज. स्ट्रायकी एंडवरती निखिल गावडे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप वाईडिश लॉंग ऑन 30 सर्कलच्या बाहेर ऑन साईडला मोठे फटके रोखण्यासाठी. यावेळी पहिला चेंडू शफल होऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता निखिल गावडे याचा, परंतु यष्ट्या दाखवल्या गोलंदाज पपन साळगावकर याला आणि यष्ट्या उद्ध्वस्त होताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त होत आहेत. निखिल गावडे या फलंदाजी 5वा धक्का बसतोय साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 32 धावा 5 बाद या धावफलकावर. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहू शकता. सुरुवातीला डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, त्यानंतर शफल होऊन हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता निखिल गावडे या बॅटरचा आणि उजवी यष्टी उद्ध्वस्त केली जाते गोलंदाज पपन साळगावकर या गोलंदाजच्या माध्यमातून. वेगवान गतीचा चेंडू त्रिफा उद्ध्वस्त करणारा ठरला. निखिल गावडे या फलंदाजाला बाद करणारा तो चेंडू. 5वा धक्का बसला साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 32 धावा या धावफलकावरती. हारागिरी करण्याचा प्रयत्न मैदानात निखिल या बॅटरकडून. चांगली फलंदाजी संयम फलंदाजी मैदानात निखिल करत होता. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळाला, परंतु नक्कीच मैदानात आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट गमावून तो डगआउटचा शिकार बनतोय. न्यू बॅटर मैदानात स्ट्रायकी एंडवरती प्रतीक गवंडे. विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आणि तो मैदानात आता स्ट्रायकी एंडवरती असेल. 32 धावा 5 बाद. चौथं षटक पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करणारा सफलतापूर्वक षटक हे पाहायला मिळते. पहिला चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील, परंतु ही अपील जर पाहिले तर पायचीसाठी होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपीलमध्ये आणि जर पाहिलं तर आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळालेत पंच. परंतु निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या 32 धावा या धावफलकावर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीक गवंडे याचा, परंतु निर्धाव हा चेंडू. चांगली गोलंदाजी. सुरुवात विकेट प्राप्त करत असताना या षटकाची आणि त्यानंतर आणखी एक निर्धाव चेंडू या धावफलकावरती या षटकादरम्यान. यावेळी सन्मानजनक फटका हलक्या हाताने खेळा. मिडऑफला चेंडू प्रवास करताना पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल, फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव या दरम्यान आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 33 धावा या धावफलकावरती. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट होईल. यावेळी स्ट्राईकी एंडवरती सागर मोरे हा फलंदाज. आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना करत असताना 19 या धावसंख्येवरती सागर मोरे हा फलंदाज आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका मैदानात बजावतोय. स्ट्राईकी एंडवरती तो असेल. या षटकातील पुढील चेंडूचा सामना करेल. यावेळी सुंदर फटका, पायावरती चेंडू, मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर हा बहारदार षटकार फलंदाज सागर मोरे याच्या बॅटमधून. 39 धावा या धावफलकावरती. चेंडू पुढे टाकल्या मधल्या यष्टीवरती हा चेंडू अक्रॉस बॅटने हा फटका. डीप मिड विकेटच्या वरून हा बहारदार षटकार. पपन साळगावकर हा गोलंदाजच्या विरोधात. महत्त्वपूर्ण खेळ आपल्या संघासाठी मैदानात साकारले जाते. 25 धावांवरती सागर मोरे हा फलंदाज. 39 धावा सांघिक धावफलकावरती. याही वेळी चांगला फटका. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास अलॉंग दी कार्पेटचा हा फटका. थोडंसं फंबल पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचमुळे ज्या ठिकाणी 1 धाव मिळाली त्याच ठिकाणी दुसऱ्या धावेचं देखील रूपांतर आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 41 धावा या धावफलकावर. मागील चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर हे सुंदर क्रिकेट. 2 धावा पूर्ण करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईकी एंडवरती सागर मोरे. चांगले क्रिकेट मैदानात संयमी आणि त्याचबरोबर आक्रमक क्रिकेट देखील या दोहोंचा संगम साधत असताना चांगली फलंदाजी. आतापर्यंत सागर मोरे या बॅटरकडून 27 धावसंख्येवरती तो पोहोचलाय. 11 चेंडूंचा सामना करत असताना तर दुसऱ्या बाजूने त्याची साथ देत असताना प्रतीक गवंडे 1 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेट.
लॉर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका ऑन साईडला खेळ आहे वाईडिश लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक शुभम आरोलकर पाहायला मिळतोय. परतीची फेकी तो पर्यंत एक धाव या चेंडूवरती आणि अंतिम चेंडूवरती एक धाव निघत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 5-5-42 धावा या धावपलकावरती. सुरुवातीला मोठे धक्के बसले परंतु त्यानंतर संघाला सावरत असताना सागर मोरे हा फलंदाज बहारदार कामगिरी. आतापर्यंत 12 चेंडूंचा सामना करत असताना 28 धावांची ही लाजवाब खेळी मैदानात साकारली जाते. यानंतर कॉल असेल दुसऱ्या सामन्यासाठी तेजस स्पोर्ट दाभोली विपक्ष वसंत चॅलेंजर्स मनेरी. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी येऊ शकता आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. आजच्या दिवसातील दुसरा सामना तेजस स्पोर्ट दाभोली विपक्ष वसंत चॅलेंजर्स मनेरी. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. पाचवा षटक गोलंदाजी मार्कवरती जिदिन नायर हा गोलंदाज. स्लॉक षटकांना इथे सुरुवात नक्कीच आक्रमणाला देखील सुरुवात केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती सागर मोरे हा फलंदाज. 42 धावा आतापर्यंत या धावपलकावरती 5 बाद होत असताना पहिला चेंडू जर पाहिला तर जुव्याशीच्या बराचसा बाहेर हा चेंडू निघालाय. पंचांचा इशारा दोन्ही हा समांतर होत असताना अवांतर धावेचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सुरुवात 5व्या षटकाची जिदिन नायर या गोलंदाजाकडून लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला मिळतोय 5व्या षटकादरम्यान. अतिरिक्त धावेने सुरुवात केली या षटकाची. सांघिक धावसंख्येत बदल 43 धावा या धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ्या डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. वेगात गतीने आल्या चेंडूवरती फेकी देखील चांगल्या पद्धतीची नॉन स्ट्रायकिंग एंडला एक धाव मिळेल या चेंडूवरती. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने हा खोदून काढलेला फटका परंतु एकच धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 44 धावा या धावपलकावर. 5वं षटक लेफ्ट हँडर सीमार गोलंदाज जिदिन नायर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. सुरुवात जर पाहिली तर थोडंसं अतिरिक्त धावा खर्च करणार परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटची आतील कडा घेत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण रनआउट करण्याची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि इथे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात प्रत्येक गवंडे या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न कॉल होता सागर मोरे याचा आणि जर पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि चांगली फेकी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्यानंतर पूर्णपणे लक्ष होता त्या क्षेत्ररक्षकाकडे. प्रत्येक गवंड्याचा कॉल होता सागर मोरे याचा आणि जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगली फेकी गोलंदाज जिदिनकडून देखील आणि जर बॅट जर पाहिले तर हवेत पाहायला मिळाले आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतं. सुंदर कॅमेरावर tenniscricket.inचं आपल्याला पाहायला मिळतं. 6वा धक्का बसतो साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. 44 धावा या धावपलकावरती. 6 बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय लेफ्ट हँडर फलंदाज वैभव जाधव. आणखी एक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम आजगावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता सागर मोरे याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडवरती सागर मोरे हा फलंदाज. 44 धावा या धावपलकावरती लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्ट मोर द विकेट असेल. यावेळी शॉर्ट चेंडू हुकचा फटका डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय परंतु क्षेत्ररक्षक आलाय डीप स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग पर्यंत हे झेल टिपण्यासाठी आणि विकेट महत्वपूर्ण मिळताना पाहायला मिळते. जिदिन नायर या गोलंदाजाला 7वा धक्का बसतो. सागर मोरे याची खेळी समाप्त केली. 29 धावांची ही बहारदार खेळी परंतु आता संपुष्टात आले. गोलंदाज जिदिन नायर याने अतिरिक्त उंची प्राप्त करणार चेंडू अनियमित बाउन्स या खेळपट्टीमध्ये पाहायला मिळाला आणि हुकचा तो फटका मिस टायमिंग फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाच्या कर्वे कमालीचं झेल लॉंग लेगच्या दिशेने. 7वा धक्का बसतोय साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 44 धावा या धावपलकावरती. 7 बाद होत असताना ही स्थिती या धावपलकावरती. मागील चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात प्रत्येक गवंडे माघारी परतले आणि त्यानंतर अगदी लगेचच जर पाहिलं तर अगदी सेट फलंदाज मैदानात ज्या फलंदाजाला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसत होता तो सागर मोरे देखील 29 धावांची खेळी करत असताना
झेलबादच्या स्वरूपात बाद झालाय, माघारी परत बनतोय डगआउटचा शिकार. 7 बाद 44 ही स्थिती धावपलकावरती. या 44 धावांमध्ये महत्वपूर्ण जर खेळी पाहिली तर सागर मोरयाच्या बॅटमधून 14 चेंडूवरती 29 धावांची ते खेळी, परंतु ती विकेट प्राप्त केली गोलंदाज जिदिन नायर याने. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा तो चेंडू, विकेट प्राप्त करणारा नवीन फलंदाज स्ट्रायकी एंडवरती आदित्य बेहरे स्ट्रायकी एंडवरती असेल, पहिल्या चेंडूचा सामना करेल. याही वेळी अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू, खाद्याचा चांगला वापर गोलंदाज जिदिन नायर करतोय. फलंदाजांच्या विरोधात अतिरिक्त उंची प्राप्त करणारे हे चेंडू हाताळले जातात आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाज जिदिन नायर याच्यासाठी. मागील विकेट जर पाहिले तर अतिरिक्त उंची प्राप्त करणाऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर आदित्य बेहरे याच्यासाठी देखील हा अनियमित बाउन्स पाहायला मिळाला. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका. विकेट किपर पोहोचलाय तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 45 धावा या धावपलकावर. या षटकाचा विचार केला 3 धावा खर्च करण्यात आल्यात, 1 विकेट. जिदिन नायर याच्या अकाउंटमध्ये 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो या 5व्या षटकादरम्यान. भेदक षटक, स्लॉग षटकादरम्यान जे आक्रमण अपेक्षित असतं त्या षटकादरम्यान आतापर्यंत चांगली भेदक गोलंदाजी मैदानात जिदिन नायर हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. चांगली रणनीती आतापर्यंत दर्शन बांदेकर या कर्णधाराकडून पाहायला मिळते या सामन्यादरम्यान. योग्य क्षणी कोणता गोलंदाज हाताळावा ते मैदानात पाहिले गेले. अंतिम चेंडू असेल या षटकादरम्यान. स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज, 45 धावा या धावपलकावर. वैभव जाधव स्ट्रायकी एंडवरती. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा जर पाहिलं तर थोडंसं ताळमेळ खराब पाहायला मिळाला, परंतु अखेरच्या क्षणी खराब फेकी आणि त्याचमुळे ही 1 धाव अंतिम चेंडूवरती वैभव जाधव याच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 46 धावा या धावपलकावरती. खेळ समाप्त झाला 5 षटकांचा आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 46 धावा या धावपलकावरती. आदित्य बेहरे आणि त्याचबरोबर वैभव जाधव ही जोडी मैदानात पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ आपण अनुभवतोय मैदानात. 7 बाद 46 ही स्थिती या धावपलकावरती. साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाची प्रथम फलंदाजी करतोय आजच्या पहिल्या सामन्यादरम्यान. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार दर्शन बांदेकर. दुसरा स्पेल असेल आणि संघाकडून अंतिम षटक 6वा षटक. स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज वैभव जाधव पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाचा विचार केला मोठे फटके रोखण्यासाठी मिड विकेट डीपमध्ये तैनात, त्याचबरोबर डीप लॉंग ऑन एक तैनात पाहायला मिळतो. डीप काऊ कॉर्नर देखील लेफ्ट हँडर फलंदाजासाठी. ऑफ साईडच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑफ. पहिला चेंडू जर पाहिला तर डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी नॉन स्ट्रायकी एंडला आणि या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आदित्य बेहरा आणि वैभव जाधव या 2 फलंदाजादरम्यान महत्वाच्या 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्येत बदल धावपलकावरती. 48 धावा 7 बाद होत असताना राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी फुटवर्कचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रचंड वेगाने टाकलेला हा चेंडू फलंदाज वैभव जाधव याला बीट करत असताना विकेट किपर पपन साळगावकर याच्याकडे ट्रॅव्हल करतो. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. प्रयत्न मैदानात चालू आहेत मोठ्या फटक्यांसाठी वैभव जाधव या बॅटरकडून. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलाय. कोणत्या पद्धतीने फटका खेळावा या द्विधा मनस्थितीत मैदानात पाहायला मिळाला फलंदाज वैभव जाधव. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, कमालीची गोलंदाजी अंतिम षटकादरम्यान. वेगवान गोलंदाजी मैदानात दर्शन बांदेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळी तोच प्रयत्न, पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न वैभव जाधव याचा आणि इथे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद होईल साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाचा. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर क्रीज सोडत असताना रनआउटच्या स्वरूपात वैभव जाधव हा फलंदाज माघारी परतेल. 8वा धक्का बसतोय साईश इलेव्हन कारिवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 48 धावा या धावपलकावरती. 3 या धावसंख्येवरती बाद होतोय.
5 चेंडूंचा सामना केला वैभव जाधव याने आणि 3 धावा त्याच्या बॅटमधून. 8 बाद सांघिक धावसंख्या, 48 धावा या धावफलकावरती. नवोदित बॅटर मैदानात राहुल कुलकर्णी. अंतिम षटक, सांघिक धावसंख्या 48 धावा या धावफलकावरती. टॉस विजय झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या सकाळच्या 17 दरम्यान या खेळपट्टीवरती. कालच्या दिवसात जर पाहिलं तर याच खेळपट्टीवरती पहिल्या सामन्यादरम्यान 71 धावा आणि आजच्या दुसऱ्या दिवशी या खेळपट्टीवरती पहिल्या सामन्यादरम्यान आतापर्यंत 48 धावा बनतात या धावफलकावर. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या डावातील. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुल कुलकर्णी याच्या कर्वे आणि शॉट मिड विकेटला चेंडू जर पाहिला तर नो मॅन्स लँडमध्ये स्थिरावतोय. 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली फेकी स्ट्रायकी एंडवरती तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात राहुल कुलकर्णी हा माघारी परतेल, परंतु 2 धावा त्याच्या बॅटमधून. सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर या 2 धावाने सांघिक अर्धशतक या धावफलकावर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नात विकेट गमावतोय राहुल कुलकर्णी रनआउटच्या स्वरूपात. 50 धावा या धावफलकावर, 9 बाद. आणि आता अंतिम जोडी मैदानात बाबा बागकर, आदित्य बेहरे याची साथ देण्यासाठी. 50 धावा या धावफलकावरती, सांघिक अर्धशतक. लोअर फुल टॉस चेंडू, फटका जर पाहिला तर लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू अडवणं महत्वाचं होतं, परंतु या अंतिम चेंडूवरती आदित्य बेहऱ्याच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑफला निघालाय चौकार आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 9 बाद 54 धावा या धावफलकावरती. 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना या 2 दिग्गज संघादरम्यान रंगतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा, 55 धावांचं लक्ष असेल भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर. 55 धावांचं लक्ष भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघासमोर. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सलामीची जोडी असेल भूमी स्ट्रायकर वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून आणि नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल सन्माननीय श्री समीर पांढरे सर यांचा. आम्ही कॉल करतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी तेजसपूर दाबोली क्रिकेट संघ कर्णधार आणि त्याचबरोबर वसंत चॅलेंजर्स मनेरी दोन्ही संघ कर्णधार. आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे आपल्या प्लेइंग 11 घेऊन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत असेल आजच्या दुसऱ्या दिवशी सर समीर पांढरे यांचं.
वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघाचा कर्णधार आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया आपल्या उपस्थितीची नोंद करत या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. आपली प्लेईंग 11 लिस्ट या ठिकाणी आपण सादर करायची आहे. वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ कर्णधार आपणास विनंती की आपण या ठिकाणी जर उपस्थित झाला असाल तर आपले प्लेईंग 11ची लिस्ट सादर करण्यासाठी व त्यानंतर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे आपण सज्ज राहायचं आहे. नमस्कार. छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व 7व या ही मानाची प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा आजच्या दिवसातील पहिली लढत या ठिकाणी होताना दिसतंय. स्ट्राईकला फलंदाज कवरेज तर नॉन स्ट्राईकला शुभम अरोलकर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. निखिलकडनं प्रयत्न झाला होता चेंडू अडविण्याचा, मात्र अखेर हा प्रयत्न राहतोय व पहिल्याच चेंडूवर एका आकर्षक चौकाराने आदित्य बेहरे याचं स्वागत केलं जाते ते गौरेश नागवेकर याच्याद्वारे. परस्पर विरोधी या ठिकाणी भूमिका आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर गौरेश नागवेकरच्या द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा माघारी परतला होता आणि प्रत्युत्तर देताना 54 या ज्या धावा जमविल्या म्हणजे 55 धावांचं पहिल्याच चेंडूवर गौरेश नागवेकर एक चौकार टोलवतोय. दोन संघांमध्ये असलेली हीच तफावत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आदित्य बेहरे गोलंदाजी मार्कवर सज्ज. लोअर फुल टॉस मध्येचा चेंडू चेंडू हवेमध्ये उडला जातोय. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे आणि बहुधा पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय तो षटकाराचा. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रदीप गौंडे याची खिलाडूवृत्ती आपण पाहतोय. चेंडू निश्चितपणे षटकारासाठी गेलाय हे तो सांगतोय व या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 10 धावांवर. आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्विच हिटचा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. आपल्या स्क्रीनवर येतोय तो क्षेत्ररक्षक निखिल गावडे. क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती केली जाते. 2 धावा सहजगत्या या ठिकाणी नोंदविल्या जात आहेत. ज्या दुहेरी धावेने भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ अवघ्या 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज विजयी उद्दिष्ट 55 धावा या 55 धावांचा पाठलाग करताना 12 धावा या धावफलकावर. परत एकदा पुढे सरसावतोय तो गौरेश नागवेकर. पुढे सरसावत परत आली त्याच्या जोरावर चेंडूचा प्रवास हा डीप लॉंगॉनच्या दिशेने घडविला जातोय. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 13 धावांवर. खेळ प्रगतीपथावर प्राथमिक षटकाचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण देत गोपाळ बजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या साईश 11 कार्यवीर क्रिकेट संघाला 54 धावांवर रोखलं हे जातंय. पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख असा विथ अलॉंग द कार्पेट पद्धतीनं जमिनीलगत सजविलेला फटका, चेंडूचा प्रवास शॉर्ट एक कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेरी धावेने प्राथमिक षटकाचा खेळ समाप्त होण्यास एका चेंडूचा अवधी शेष म्हणजे या ठिकाणी 14 धावा धावफलकावर ह्या पूर्णत्वास आलेल्या दिसत आहेत. व पहिल्याच आपल्या महागड्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं आदित्य बेहरे हा गोलंदाज सज्ज होतोय. आकृतापथा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका सजवायचा होता तो स्क्वेअर लेगला फटका व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही. बाकीचे सोपस्कार मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय. एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेरी धावेने पहिलं षटक समाप्त होतोय. 55 धावांचा पाठलाग करताना भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं फलदायी असं तब्बल 15 धावा वसूल करणारं षटक हे समाप्त. आता 40 धावांची आवश्यकता व 30 चेंडूंचा खेळ हा बाकी.
गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. कोर्ट यांकडनं गोलंदाज निखिल गावडे, बाबा बाक्कर याची वर्णी ही लागते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये बराच वेळ राहतोय, 3 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधोमध जातोय. सुरेख असं पदधारित क्षेत्ररक्षकाकरवी आपण पाहतोय, ते म्हणजे प्रतीक गवंडे याच्याकरवी, आणि त्यामुळे संभाव्य चौकार रोखला जात. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. त्या अर्थातच फलंदाज गौरेशला सलामीला बढती देण्याचा निर्णय हा योग्य ठरतोय भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. धावा होत आहेत त्या 17. एक षटक एक चेंडू यांच्या सांगत एकेरीस 55 धावांचा पाठलाग करताना परत फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळी हवेमध्ये टोलविला गेलेला. क्षेत्ररक्षक प्रतीक एक साधा सोपा झेल डीप लॉंग ऑनला सोडतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव करण्यासाठी शुभमने आपलं मैदान सोडलं होतं. मात्र दुसऱ्या बाजूला गौरेश सांगतोय की झेलचित पासनं मी वाचलोय. धावचितच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेण्यात. ते संकट तो ओढून घेऊ नको. एकेर धावेने दोन्ही फलंदाज हे सुरक्षितरित्या मैदानावर व या एकेर धावेने 1 षटक 2 चेंडू यांच्या सांगत एकेरीस 18 धावा धावफलकावर बिनबाद पाठलाग होतोय 55 धावांचा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्वीपचा बहारदार असा फटका. क्षेत्ररक्षक रचनेमध्ये निश्चितपणे निर्बंध, आणि त्या निर्बंधाचा फायदा घेत डीप फाईन लेग डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये शुभमच्या माध्यमातून निघतोय तो एक बहारदार चौकार, ज्या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावांवर. 1 षटक 3 चेंडू यांचा खेळ समाप्त. 22 धावा धावफलकावर बिनबाद. सुरेख अशी सलामी दिली जाते. 55 धावांचा पाठलाग करताना 22 धावांची भूमी स्ट्रायकर्स क्रिकेट संघाविरुद्ध संघाकडनं या मैदानावर आता अवघ्या 33 धावांची आवश्यकता व तब्बल 27 चेंडूंचा खेळ हा बाकी. परत एकदा फुलटॉस पद्धतीचा खराब चेंडू, ज्या ठिकाणी फटका चौकारासाठी टोलविलाय त्याच दिशेचा पाठलाग हा केला जातोय. सलग दुसऱ्या वेळी चौकारासाठी सीमोल्लंघन होतंय. आणि आता मात्र शारीरिक भाषा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या साईश 11 कारिवड्या क्रिकेट संघाची ही काहीशी ढेपाळलेली दिसते. कारण ते जाणतायत धावफलकावर आम्ही कमी धावा जमविल्या आहेत, आणि त्या धावांचं संरक्षण करताना सुरुवातीच्या 2 षटकात गडी बाद करणं क्रमप्राप्त होतं. मात्र ती घटना हातनं निसटते व दुसऱ्यापासून धावांचा पाऊस हा पडतोय. 26 धावा बिनबाद. बाबा वाकर सज्ज. यावेळी स्विच हिटचा फटका टोलविला जातोय. दोन्ही डावांमध्ये एक साम्यता पाहायला मिळते. सुरुवातीला फलंदाजी करताना या ठिकाणी सागर मोर्येनं सलग 3 चेंडूंवर 3 चौकार टोलविले होते, ते गौरेश नागवेकर याच्या विरुद्ध. आणि आता गोलंदाज बाबा बाकर याच्या गोलंदाजीवर सलग 3 चेंडूंवर 3 चौकार टोलवत शुभम आरोलकर हा फलंदाज एक सुरेख अशा फटकेबाजीची चुणूक हा दर्शवतोय. 30 धावा धावफलकावर आता अवघ्या 25 धावांची आवश्यकता. चेंडू हलके जातोय तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक रुपेश बेहरला चेंडू चकवेल का? बहुधा चेंडू चकवतोय. फाईन लेग सीमारेषा पार करतोय. या षटकातील 4था चौकार निघतोय तो फलंदाज शुभमच्या माध्यमातून व या 4 धावांनी 2 षटकांचा खेळ समाप्त व तब्बल प्रतिषटकामागे 17 धावांच्या धावगतीनं 34 धावा धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करताना वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ आपली प्लेइंग 11 आपण लवकरात लवकर या ठिकाणी सादर करायची आहे व नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहायचं आहे. लगेचच आपला सामना या ठिकाणी तेजस स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळविला जाईल. तरी कृपया वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ कर्णधार आपण योग्य वेळी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर रजत कुडाळकर गोलंदाज सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टोलविला जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. रजत कुडाळकर याचं स्वागतही एका चौकारानं होत आता धावफलकावर तब्बल 38 धावा आपण पाहतोय. अवघ्या 17 धावांची ही गरज विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला.
रजत कुडाळकर सज्ज, हेलिकॉप्टर मिनी असं म्हणतात उडविलं जातंय. यावेळी मात्र डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बहुधा या ठिकाणी आदित्य एक सुरेख असा झेल टिपतोय व एका नेत्रदीपक झेलाद्वारे या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज गौरेश नागवेकर याच्या धुवाधार खेळीचा अस्त्र या मैदानावर होतोय. फुलरलेन पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडू पाहिल्यानंतर या ठिकाणी हेलिकॉप्टर असं म्हणतात उडविण्याचा गौरेश नागवेकर प्रयत्न करतोय. प्रयत्न हा जवळपास यशस्वीही ठरला होता. मात्र डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आदित्य बेहरे याचं कौतुक करावं तेवढं थोडं. आपल्या पुढे या ठिकाणी सूर मारतोय, झेल टिपतोय, बाद करून गौरेशला मैदानाच्या बाहेर घालवतोय व त्याची जागा घेण्यासाठी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची रन मशीन ज्याला म्हटली जाते, एक झंझावत, एक वादळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो दर्शन बांदेकर मैदानावर या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतोय. नाणेफेकीसाठी या ठिकाणी वसंत चॅलेंजर्स मणेरी आणि तेजस स्पोर्ट्स वेंगुर्ला दाभोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचंय. मणेरी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय तरी तेजस स्पोर्ट्स क्रिकेट संघ कर्णधार आपण वेळीच या ठिकाणी नाणेफेकीसाठी येऊन आम्हाला सहकार्य करायचंय. सफलता रजत कुडाळकर याच्या खाती बाद होऊन या ठिकाणी वैयक्तिक 21 धावांवर गौरेश तंबूमध्ये परततोय व त्याची जागा घेण्यासाठी दर्शन बांदेकर पंचांकडनं गार घेतोय. अजूनही आवश्यक असलेल्या 17 धावा 22 चेंडूंचा खेळ हा बाकी. म्हटलं एष्टीवरचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका, गोलंदाज रजतच्या दिशेनं तत्परतेनं चेंडू अडवून या ठिकाणी फेक करायची होती स्ट्राईक यांच्या यष्ट उद्ध्वस्त करण्यासाठी. मात्र यष्ट्यांचा वेध चुकतोय, चेंडू निर्धाव जातोय व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रजत कुडाळकर हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. स्विच हिटचा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय. तो दर्शन बांदेकर याच्या करवी चेंडू निर्धाव हा गणला जातोय. काहीतरी अप्रूप या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतंय की दर्शन बांदेकर स्विच हिटच्या आहारी हा जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रजत, याही वेळी सुरेख असा चेंडू सलग तिसऱ्या वेळी या ठिकाणी चकविलं जाते. ते रजत कुडाळकर याच्या करवी दर्शन बांदेकर याला काहीशी करमणूक होताना दिसते. 5 चेंडूंवर 4 धावा 1 सफलता असं गोलंदाजीचं पृथक्करण रजत कुडाळकरचं. रजत आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी या ठिकाणी सज्ज होतोय. मधल्या एष्टीवरचा चेंडू यावेळी मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता हलकेच चेंडू टोलविला जातोय आदित्यच्या दिशेनं. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेर धावेने षटक क्रमांक 3 हे बघता बघता संपुष्टात येतंय. 3 षटकांच्या सांगेत अखेरीस 39 धावा. आता 18 चेंडू व 16 धावांची आवश्यकता. आजच्या दुसऱ्या दिवसातील सामना आपल्यासमोर भेटीस येतोय. वसंत चॅलेंजर्स मनेरे विपक्ष तेजस स्पोर्ट्स दाभोली या दोन संघादरम्यान. आमच्यासोबत दोन्ही कर्णधार आहेत. दोन्ही कर्णधारांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. एका बाजूने दाजी नाईक सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली, तर दुसऱ्या बाजूने सोहेल शेख पाहायला मिळतो. आणि हेड आणि टेल हे टॉसवरती असेल आणि सन्माननीय कार्मेस आल्मेडा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. तेजस स्पोर्ट दाभोली या संघाकडून कॉल होता आणि वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ हा टॉस विन होतोय. आणि आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. समोरचा संघ बलाढ्य आहे, किती धावसंख्येवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी धावसंख्येवर रोखू दे. 6 षटकाचा सामना आहे. कालचा दिवस जर पाहिला तर सकाळच्या सत्रात 71 धावा या खेळपट्टीवरती बदल्यात आणि आजच्या दिवसात जर पाहिलं तर 52 धावा. त्यामुळे नक्की समोरच्या बलशाली संघाला किती धावसंख्येवरती आपण रोखाल आणि आपला ही रणनीती असेल? आम्ही 60 पर्यंत रोखू त्यांना. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्यासोबत आहे ते सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली. आपण टॉस हरलायत, प्रथम फलंदाजी आपल्याला मिळाली. या खेळपट्टीवरती या 6 षटकादरम्यान किती धावा बनवण्याची आपली रणनीती असेल? धावा म्हणजे प्रत्येकाची बॅट लागली तर जसं जेवढे धावा होतील तेवढ्या, आणि जेवढ्या धावा होतील तेवढ्या आम्ही डिफेन्स करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे आपण वळूया. या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आवाज असेल सर समीर पांढरे यांचा. धन्यवाद. मैदानावर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल, एक उदयोन्मुख असा गोलंदाज आपल्या पहिल्याच चेंडूवर दर्शन बांदेकर सारखा मोहरा प्लेअर ऑन करून मैदानाच्या बाहेर घालवतोय. 2 सफलता या ठिकाणी प्राप्त होत आहेत भूमी स्ट्रायकर संघाविरुद्ध. नवीन फलंदाज पपन साळगावकर बॅकफुटला जात स्क्वेअर कटचा फटका टोलवायचा होता.
स्वतःचं खातं खोलायचं होतं, प्रयत्नांना असफलता प्राप्त होते. बाकीचे सोपस्कार गोपाळ पटा हा पूर्ण करतोय. 3 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावांची अजूनही आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं कोर्ट एंडकडनं मारा करतोय. सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीरक्षकाला निश्चितपणे थांग पत्ता या चेंडूचा लागत नाही. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होऊ शकला असता त्या ठिकाणी 22च्या स्वरूपात 4 धावा. कौतुक करावं लागेल गोलंदाज राहुल याचं की समोर कोण फलंदाज आहे, प्रतिस्पर्धी संघ कोण आहे याची तमा न बाळगता या ठिकाणी गोलंदाजी करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता राहुल याचा चेंडू, सुरेख असा चेंडू सरळ गेला होता तो गोपाळ पटाच्या दिशेनं आणि गोपाळ पटा याला नेमकं काय घडलंय याचा अंदाज येण्यापूर्वी चेंडू सीमा रेषा गाठतोय चौकारासाठी. टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका. यावेळी मात्र कोणतीही संधी न देता चेंडू डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकारसाठी. मी म्हणेन हा एक खराब चेंडू या षटकातील खराब चेंडू. मोठा फटका मारण्यासाठी निमंत्रण पपनला. पपन आपले हात खोलतोय, चौकार टोलवतोय. औपचारिकता नाममात्र 8 धावांची व तब्बल 14 चेंडूंचा खेळ या मैदानावर बाकी. चौदा चेंडू 8 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चेंडूचा प्रवास घडतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. सरळ फेक येते ती यशरक्षक गोपाळ पटाच्या दिशेनं. च्या एकेरी धावेने धावफलक या ठिकाणी 48 धावा. अवघ्या 7 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ हा बाकी. शुभम बऱ्याच वेळेच्या अवधीनंतर स्ट्राईकला सामना करेल. तर गोलंदाज राहुल याच्या गोलंदाजीचा सफलता प्राप्त गोलंदाज या ठिकाणी राहुल षटकाची सांगता करण्यासाठी. टप्प्याचा चेंडू, सुरेख असा पुलचा फटका. चेंडूचा प्रवास डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकारासाठी होतोय. ज्या 6 धावांनी दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीच सुटते. विजयासाठी नाममात्र एकेरी धावेची आवश्यकता व तब्बल 12 चेंडूंचा अवधी हा शेष. नाणेफेकीचा कौल जिंकला. आत्मविश्वासानं गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर गोपाळ पटाला माघारी परतलं आणि त्यानंतर मागे वळून न पाहता या ठिकाणी कामगिरीचा स्तर हा उंचावताना दिसतोय भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. आणि त्याच उंचावणाऱ्या कामगिरीच्या जोरावर अवघ्या 4 षटकांमध्ये या ठिकाणी दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरी सुटली आहे. केवळ औपचारिकता एकेरी धावेची गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. गोलंदाज या ठिकाणी निखिल याची वर्णी ही लागते. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघासाठी 5वं षटक फेकण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज अर्थातच पपन, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा शुभम. ओव्हरपेच चेंडू, फटका निघतोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी. चौकारानं या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब होतोय. एक साधा सोपा विजय संपादन करतोय तो अर्थातच भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. गुणतालिकेत 2 गुणांनी आपलं स्वतःचं खातं खोलतोय. तर पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का हा गोपाळ भटाच्या नेतृत्वाखालील साईश 11 कारिवडे क्रिकेट संघाला सहन करावा लागतोय. आणि निश्चितपणे पहिल्या सामन्यात झालेला पराभव हा वेकअप कॉल असेल, आत्मचिंतन करण्यास या ठिकाणी प्रवृत्त करणारा असेल. एवढं मात्र नक्की, पहिला सामना आजच्या दिवसातील संपतोय. त्यानंतर आजच्या दिवसातील दुसरा महत्त्वपूर्ण सामना तेजस स्पोर्ट्स दाबोली विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी या 2 संघादरम्यान. वसंत चॅलेंजर्स मणेरी क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. आक्रमक फलंदाजांचा चमूत असलेला तेजस स्पोर्ट्स दाबोली क्रिकेट संघ आज दाजी नाईकच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय. ओव्हरसीज खेळाडू त्यांना लाभलाय तो अर्थातच पुनाजी कलंगुटकर. त्यांची करामत या मैदानावर काय रंग आणते हे सांगण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. व पुढील डावासाठी या ठिकाणी मी निमंत्रित करतोय सुमेध काळसेकर यांना. काहीसा एकतर्फी सामना या ठिकाणी समाप्त होतोय आणि या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरतोय तो गौरेश नागवेकर. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याची उपाधी त्या गोपाळ पाटाला त्रिफळाचित करून तंबूमध्ये परत पाठवलं. तर फलंदाजीला सलामीवीर म्हणून येताना तब्बल 21 धावांचं बहारदार योगदान देत
11 चेंडूंचा खेळ शेष ठेवत आपल्या संघाला बहारदार विजयशील संपादन करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तो या ठिकाणी गौरेश नागवेकर या सामन्यातील सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं गौरेश आपण यायचंय व आपला बहुमान स्वीकारायचा आहे. 6 षटकांचा महत्वपूर्ण सामना काय घडेल काय बिघडेल तेजस स्पोर्ट्स दाबोली व वसंत चॅलेंजर्स मनेरी या संघाविरुद्ध आणि याचा इतिवृत्तांत आपल्या समोर सादर करण्यासाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. सुमेध काळसेकर. गौरेश नागवेकर आपण सामनावीराचा बहुमान स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. सामना सुरू होण्यास विलंब होतोय. तसेच नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वसंत चॅलेंजर्स मनेरी संघाने घेतलाय. वसंत चॅलेंजर्स मनेरी क्रिकेट संघ कर्णधार आपलं क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर सजवायचंय.